घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे मात्र आजीला मनवण्यासाठी आता ओवी आलेली असते आणि ओवी तिथे आल्यानंतर आता सांगू लागते मालतीला की प्लीज काकू चला ना तुम्ही सुद्धा माझ्या वाढदिवसाला. त्यावर आता मालती म्हणत असते की तुझा वाढदिवस खरंच इतक्या धूमधडाक्यात करणार आहेत का, आणि माझ्या वाढदिवसाला खूप मोठी पार्टी आहे असं देखील आता ओवीने सांगितलेलं असतं. तेवढ्यातच तिकडे आता विक्रांत आणि त्याचसोबत शरू येते. आता शरू आणि विक्रांतच्या ओवी पाया पडू लागते. त्याच वेळेला आता विक्रांत आणि शरू म्हणत असतात की आज काय आहे, तू इतकी तयार होऊन इथे कशी काय आलीस आणि आज चक्क तू पाया वगैरे पडतेस. त्यावर मात्र आता ओवी म्हणू लागते तुम्हा दोघांना ना खरंच बदाम खायला द्यायला हवेत. तुम्हा दोघांना लक्षात नाही आहे का माझा वाढदिवस. जा बाबा तुम्ही दोघंही जण ना असंच करत असता, असं देखील आता त्या दोघांनाही ती म्हणू लागते. त्याबरोबर आता शरू म्हणत असते की आम्ही तर तुझी मस्करी करत होतो ग, आम्हाला माहिती आहे तुझा आज वाढदिवस आहे ते. त्यानंतर तिला सुद्धा ते दोघंही जण मिळून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. तर इकडे आता जानकीने सुद्धा खूप छान असं प्लॅनिंग केलेलं असतं. तिने आता आश्रमातल्या काही मुलांना वाढदिवसाच्या सेलिब्रेशन्ससाठी बोलवलेलं असतं आणि त्याचसाठी त्या आश्रमातील त्या व्यक्तीला ती कॉल करत असते आणि तुम्ही मुलांना ठीक वेळेमध्ये घेऊन या असं देखील ती त्यांना सांगत असते. त्यामुळे आता इकडे मात्र ते देखील सांगत असतात की हो आम्ही वेळेवरच घेऊन येऊ. तर इकडे आता शरू जी असते ती मात्र खूप टेन्शनमध्ये असते, पण आता तिचा मूड ठीक करण्यासाठी ओवी तिथे आलेली असते आणि ओवी म्हणत असते की आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी आज यायचं आहे. घरी खूप छान अशी पार्टी आयोजित केलेली आहे आई आणि बाबांनी. त्याच वेळेला आता इकडे मात्र जो आपला ऋषिकेश असतो तो देखील आता शरूला आणि त्याचसोबत विक्रांतला सांगत असतो. तर आता तिकडनं मालती जात असते तर ओवी तिचा पदर पकडते आणि तिला थांबवते. ओवीला आता ती म्हणत असते की काय झालं आहे बाळा, मला का थांबवलंस. त्यावर मात्र आता ओवी सांगत असते आजी तू माझ्या वाढदिवसाला येशील ना, ये ना गं प्लीज आजी, असं नको करू सा, मला माहिती आहे तू आता सांगशील येते येते करून आणि जर नाहीच आलीस तर मला ना खूप जास्त वाईट वाटेल हा, असं देखील ती आता म्हणत असते. त्यावर आता इकडे मात्र मालतीच्या डोळ्यात पाणीच येतं. मालती म्हणत असते नाही ग बाया, मी नक्कीच येईल तुझ्या वाढदिवसाला, तू काळजी करू नकोस, असं देखील आता ती म्हणते. त्यावर ओवी जी आहे ती आता त्या मालतीला घट्ट मिठी मारते. त्यावेळेला आता ओवीचा स्पर्श तिला आता एक वेगळीच अनुभूती देत असतो. म्हणजेच आपलीच नात असल्यासारखं तिला आता वाटत असतं आणि म्हणूनच तीसुद्धा आता तिला जवळ घेते आणि हे सगळं बघून शरूला आनंद होतो. त्यानंतर आता ऋषिकेशला ओवी म्हणत असते की बाबा चला आता आपल्याला जायला हवं, घरी जाऊनसुद्धा तयारी करायची आहे, हे तर आपलं काम झालं. त्यावर ऋषिकेश देखील ओवीच्या या कामगिरीवर भलताच खुश असतो, कारण तिने खूप छान असं काम फत्ते पार पाडलेलं असतं. तर इकडे मात्र आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं इथे मात्र गुलाब आणि त्याची बायको मिळून पूर्णपणे भेटवस्तू सगळ्या काही नीट ठेवत असतात आणि त्याच वेळेला तिकडनं ऐश्वर्या जात असते. ऐश्वर्याचं नेहमीप्रमाणे सुरू असतं, कुठेही लक्ष द्यायचं नाही आणि आपलं चालत राहायचं. त्याच वेळेला आता गुलाबची बायको आणि गुलाब यांचं जे काही चालू असतं सगळं काही काम करत असताना मध्येच ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काही ना काही कुरघुड्या करायचं सुचत असतं. म्हणजेच आता तिच्या लक्षात आलेलं असतं की शांत बसून चालणार नाही, काहीतरी करायला हवं आणि जो बॉक्स ती आता उचलते त्यामध्ये दगड असतो आणि तो दगड तिच्या पायावर पडतो. त्यामुळे आता तिला भलताच त्रास होऊ लागतो आणि त्यामुळे आता इकडे मात्र जी जानकी असते ती म्हणत असते अगं सावकाश ना, हे सगळं काय करतेस तू, एवढा त्रास कशाला करून घेतेस तू स्वतःला, असं देखील बोलून ती तिला चिडवू लागते. त्याच वेळेला आता ऐश्वर्याच्या पायावर दगड पडल्यामुळे तिला खूप जास्त वेदना होत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की मला माहिती आहे तू काही ना काही करणार होतीस, म्हणजेच ओवीच्या वाढदिवसाला व्यत्यय आणणार होतीस, तर देवानेच तुला ही शिक्षा दिलेली आहे. आता बस रूममध्ये, आता बोंबल्या मारत बस म्हणजे तुला समजेलच, असं देखील ती म्हणू लागते. तेवढ्यातच आता तिथे
आता सुमित्रा आलेली असते आणि सुमित्रासुद्धा विचारते की काय झालं आहे, कसला एवढा आरडाओरडा चालला आहे. तेवढ्यातच सारंग देखील तिथे येतो आणि सारंग तिथे आल्यानंतर आता विचारतो की काय झालं आहे नेमकं. त्यावर आता सारंगलासुद्धा सगळीजणं म्हणत असतात की अरे ऐश्वर्याच्या पायावर दगड पडला त्यामुळे तिला पाय दुखत आहे, जरा तिला घेऊन जाता का रूममध्ये, असं जानकी आता इथे मात्र सारंगला सांगू लागते. आणि त्याच वेळेला आता जानकी सारंगला असं बोलते त्यावेळेला आता ऐश्वर्याला प्रचंड राग आलेला असतो, कारण ती आता काहीसुद्धा करू शकणार नसते. पायाने तिला आता पुरतं लंगडायला लागायला लागलेलं असतं आणि त्यामुळेच आता ती लंगडत लंगडतच रूममध्ये जात असते. तर इकडे मात्र जानकीला या सगळ्याचा आनंद होतो. इकडे आता रूममध्ये गेल्यानंतर ऐश्वर्या जी असते ती पाय घेऊन बसलेली असते आणि तिचा पाय प्रचंड दुखत असतो आणि तिच्या पायाकडे कंटिन्यू बघत वाकून आता दोघंही जण मजा घेत असतात. त्याच वेळेला आजी आणि सारंग असं बघत असतात. त्यावेळेला आता ऐश्वर्या त्या दोघांनाही म्हणते, इथे काय पिक्चर लागलाय का, दोघंही जण असे वाकून वाकून बघताय ते. त्यावर आता असं म्हटल्यावर इकडे मात्र आता जी ऐश्वर्या असते ती म्हणू लागते की माझी ही अवस्था ना आता जानकीने केलेली आहे, ती सुद्धा मुद्दामून. मला माहिती आहे आज ओवीचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसामध्ये मी काही व्यत्यय आणायला नको ना, त्यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे. पण आता ओवीचा वाढदिवस तर बाहेर धुमधडाक्यात होईल, माझा पाय प्रचंड दुखतोय. तर आता सारंगला आजी सांगत असतात की तू एक काम कर, हिचा पाय दाबू दे म्हणजे जरा बरा वाटेल. तर त्यानंतर आता सारंग जो आहे तो ऐश्वर्याचे पाय दाबून देत असतो. पण त्यावेळेला पाय दाबत असताना सुद्धा ऐश्वर्याला खूप जास्त या सगळ्याचा त्रास होत असतो. ऐश्वर्या जी आहे ती जोरजोरात ओरडा मारू लागते आणि म्हणत असते की तुमच्या लोकांचं काय चाललंय, मला या सगळ्याचा अजून जास्त त्रास होतोय. असं देखील जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र आता खूप जास्त टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं. तर इथे आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं की वाढदिवसाचं सेलिब्रेशन खूप छान असं धूमधडाक्यात होत असतं. जानकीने गुलाबला व्यवस्थित डेकोरेशन करायला सांगितलेलं असतं आणि तेवढ्यातच छान असा ड्रेस घालून आता इथे ओवी आलेली असते आणि ओवीला छान तयार झालेलं बघून जानकी तिची दृष्ट काढते आणि म्हणत असते की लाखात एक माझी मुलगी आहे, खूपच सुंदर दिसते माझी मुलगी, एकदम परीसारखी. आणि त्याच वेळेला आता अजूनही वाढदिवसाला कोणीच कसं आलं नाही असा प्रश्न असतो. तेवढ्यातच आश्रमातील काही मुलं लहान लहान तिथे येतात आणि त्यांनासुद्धा हे सगळं खूप जास्त आवडत असतं. तर ओवीसुद्धा हे सगळं बघत असते. ओवी आता विचारते हे काय, शरू आत्या अजून आलीच नाही का. तर इकडे मात्र ओवीला जानकी सरप्राईज देत म्हणते की तुझ्या वाढदिवसासाठी तुझे नवीन फ्रेंड्स आलेले आहेत. त्यावर ओवीसुद्धा खूप जास्त खुश होते. ऋषिकेश आणि नानांनासुद्धा आनंद होतो, कारण हा एक वेगळ्याच पद्धतीचा वाढदिवस सेलिब्रेशन आता सुरू असतं. जानकीच्या डोक्यात भलतेच प्लॅनिंग सुरू असतात आणि म्हणूनच जानकीने आता हे वाढदिवस सेलिब्रेशन करण्याचं ठरवलेलं असतं. तेवढ्यातच आता इकडे शरू आणि त्याचसोबत विक्रांत तयार झालेले असतात, परंतु अजूनही इथे मालती तयार झालेली नसते. दोघंही जण विचारत असतात की ह्यांचं झालंय की नाही, परंतु शरू सांगत असते की मला वाटतं आई येणार नाही आहेत आणि आपण सुद्धा मग जायला नको. त्यावर विक्रांत म्हणतो अगं आपण पण गेलो नाही तर ओवीला वाईट वाटेल. त्यावर आता इकडे मात्र शरू विक्रांतला सांगत असते की जानकी बहिणीचा काहीतरी प्लॅन आहे, तिला माझ्यातले आणि आईतले गैरसमज दूर करायचे आहेत आणि म्हणूनच तिने या वाढदिवसात त्या बोलवलं होतं. जर आईच येत नसतील तर आपण जाऊन उपयोग काय. तेवढ्यातच आता मालती छान तयार होऊन बाहेर आलेली असते. मालतीला बघून विक्रांत तर चकितच होतो. त्याचसोबत आता इकडे शरूला सुद्धा आनंद होतो. तर आता मालती विक्रांतला विचारते काय रे मी कशी दिसते. त्यावर आता विक्रांतसोबत शरू देखील म्हणत असते की मी खरंच तुम्ही खूप छान दिसताय. त्यानंतर आता इकडे मात्र ओवीला वाढदिवसाचं गिफ्टसुद्धा घ्यायचे जाताना चला असं म्हणून तिकडनं आता मालती आणि त्याचसोबत शरू जायला निघतात. तर इकडे मात्र आश्रमातल्या काही मुली आलेल्या असतात आणि त्या आता वाढदिवसाचा आनंद घेत असतात. तेवढ्यातच ऋषिकेशच्या मोबाईलवर सौमित्र आणि अवंतिकाचा फोन आलेला असतो. त्या दोघांनाही मिळून आता आता शुभेच्छा द्यायच्या असतात आणि म्हणूनच ओवीला फोन दे असं देखील ते म्हणत असतात. तेवढ्यातच आता ओवीला
म्हटलं ऋषिकेश बोलवतो आणि मोबाईल स्पीकरवर ठेवतो. आता दोघंही जण म्हणजेच अवंतिका आणि सौमित्र आता वाढदिवसाच्या शुभेच्छा ओवीला देतात. त्यामुळे ओवीसुद्धा खूप जास्त खुश असते. इकडे सुमित्रा रूममध्ये बसलेली असताना जानकी म्हणत असते की आई काय झालंय, तुम्हाला कसलं टेन्शन आलेलं आहे. त्यावर आता सुमित्रा म्हणत असते की मला शरूचं खूप काळजी वाटते, शरूचं सगळं काही नीट तर होईल ना. त्यावर मात्र जानकी म्हणत असते की आजच्या ओवीच्या वाढदिवसाच्या दिवशी नक्कीच काहीतरी वेगळं होणार आहे आणि तुम्ही लक्षात ठेवा, आपल्या शरू वंशांकडे कोणीही काही करू शकत नाही, त्यांचं नेहमीच चांगलं होईल आणि मालती काकूसुद्धा या वाढदिवसाला येणार आहेत. त्यावर मात्र सुमित्रा म्हणत असते की माझा या गोष्टीवर विश्वास नाही, पण जानकी म्हणत असते मला या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे, मला माहिती आहे त्या नक्कीच येतील. त्यामुळे आता जानकीने सांगितल्याबरोबर सुमित्रासुद्धा टेन्शनमध्येच येते, तिला या सगळ्यावर विश्वासच बसत नसतो. तर त्यानंतर आता ऐश्वर्याचं काय, ऐश्वर्या काही ना काही कुरघुड्या करतच असते. त्यावर मात्र आता जानकी म्हणत असते की अहो आई, आपण दोघं एकाच टीममध्ये आहोत हे अजून कुठे ऐश्वर्याला माहिती आहे. आणि आता ऐश्वर्याने हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे ऐश्वर्याची खूप जास्त चिडचिड होते. ती आता त्या मागच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिथे आता तिला पार्वतीबाईंची ती डायरी सापडते. आता त्या डायरीत नेमकं काय काय गुपित असेल हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.